चला प्लीज मान्यवरांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हा, कारण 4 षटकांचा खेळ आहे. अंधार पडायच्या अगोदर आपल्याला सामना संपवायचा आहे, हे लक्षात ठेवा. बघा, चेतन पाटील तुमच्यासाठी सूचना आहे. चेतन पाटील पंच, जर आता डान्स बघायला मिळाला नाही तर 3 वर्ष बॅन आहे तुम्हाला इथे. पंच गेले कुठे? चेतन पाटील डान्सिंग अंपायर. थँक्यू डीजी, थँक्यू. भामटपाड्याची एक खेळाडू होती, तिची बॅग हरवलेली आहे. कोणाला जर मिळाली असेल तर आणून द्या. भामटपाडा, आज सकाळपासून भामटपाडा हे नाव चर्चेमध्ये आहे आणि आता बॅग हरवलेली आहे. तर संध्याकाळी मी विनंती करेन कोणाला भेटली असेल तर आणून द्या. चेतन पाटील, आपण आपली पूर्ण व्यवस्था केलेली आहे जय पाटील सरांनी. फक्त एक डान्स होऊन जाऊ द्या आता अंतिम सामन्यामध्ये.
सुरेख आणि अप्रतिम असा डान्स आपल्याला बघायला मिळतोय. चेतन पाटील डान्सिंग अंपायर. टाळ्या होऊन जाऊ दे चेतन पाटीलसाठी. आता खरी रंगत आली अंतिम सामन्याला. पहिला चेंडू धावसंख्या आपण बघितली तर 2 चेंडूचा खेळ होताना 5 धावा. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू सीमारेषा पार. थँक्यू. जबरदस्त अप्रतिम डान्स आपल्याला बघायला मिळतोय. चेतन पाटील. चेतन पाटील कॅमेरा तिकडे आहे, तिकडे बघा. या वेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू इंटू द गॅप. 4 धावांकरिता. चार चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघतोय 15 धावा. या वेळेला सुरेख फटका आहे. चेंडू मात्र जेलला जाईल का, तर जेल सुटला. इथे आपण बघतोय जेल सुटल्यानंतर 1 धाव येताना धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 16 धावा. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले गेल्यात. षटक क्रमांक पहिलं आणि शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून गेलाय. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 4 धावा येतात. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 20 धावा. दीक्षा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. या वेळेला सुरेख फटका इनटू द गॅप. चेंडू निघून गेलाय. षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. षटकार येतोय. 26 धावा धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. 4 षटकांचा खेळ असेल. पहिल्या डावामध्ये अगेन्स्ट द टर्न आणि एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केलंय 4 धावांकरिता. सुरेख अप्रतिम खेळ होताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 26 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज दीक्षा. या वेळेला सुरेख फटका. चेंडूला पाठवलंय 6 धावांकरिता. जबरदस्त आणि अप्रतिम. बघा आमच्या मुख्य व्यासपीठावर मांडीवर बसलेले आहेत, त्यांनी सुद्धा दाद दिलेले आहे चेतन तुझ्यासाठी. खरोखरच आणि अभिमान आहे आम्हाला तू आग्री असल्याचा. या वेळेला षटकार येतोय. तर जबरदस्त अप्रतिम चेतन पाटील. 3 चेंडू आणि 3 षटकार आलेले आहेत. इथे दीक्षाच्या गोलंदाजीवर आपण बघतोय 3 चेंडू झालेत, 3 षटकार आलेले आहेत.
अवघड गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. थोडीशी कठीण परिस्थिती टेंभोडे संघाची आपण बघतोय. या वेळेला आपण बघितलं तर चेंडू निघून गेला. इथे चांगला झेल आपल्याला बघायला मिळतोय. थँक्यू. बरं झालं जय पाटील साहेब सकाळपासून चेतन नाचला नाहीतर पहिला राऊंड सुद्धा झाला नसता. चेतनसाठी सायली स्वप्नील किनी मॅडम ग्रामपंचायत उपसरपंच सोनावे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. चेतन अव्वळीला आपण बघतोय चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय सुरेखाकडून आणि धावा आल्यात या चेंडूवर 2 धावांची धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरा प्रगतीवर आहे. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. 40 धावा धावफलकावर. अव्वळीला चांगला चेंडू आहे. फटका तर चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला उचलून फेकलंय तोपर्यंत 1 धाव येते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 2 षटकांचा खेळ होतोय. 41 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. घेतोय छोटासा ब्रेक. श्री डीजे कडून ऑपरेटर साठी 20 रुपये आले. दोन षटकांचा खेळ होताना श्री डीजेचे प्रोप्रायटर हितेश पाटील साहेब म्हणतात की काही जमलं नाही म्हणून 20 रुपये. पुन्हा एकदा 25 रुपयाचं कॅश प्राइज आलंय आमच्यापर्यंत. थँक्यू. महेश रवींद्र पाटील सरांकडनं चेतनसाठी आलेले आहेत 1000 रुपयाचं पारितोषिक. चेतनला गुगल पे केले जातील. ओ माय गॉड झेल सुटलाय आणि या ठिकाणी धावा बघायला मिळत आहे. शुभम आम्हाला सांगते की धावसंख्या स्थिरावलंय. 43 धावा. पुढचा चेंडू पुलचा फटका डिक्लेअर झोन मध्ये गेला आणि धावसंख्या 1 ने आकार घेताना स्थिरावेल ती म्हणजे 44. 44 रन्स ऑन स्कोर कार्ड. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय आणि हृदयाच्या अंतःकरणापासून जय पाटील सरांनी संपूर्ण अंटायर टीमचं कौतुक करणं एक चांगला कन्सेप्ट. 44 धावा. यावेळेला उडवलं चेंडूला आणि कॉलिंग मध्ये पुनश्च गडबड बघायला मिळते. धावसंख्या 46 वर पोहोचलंय. 46. पुढचा चेंडू नो बॉल अलॉंग द कार्पेट. चेंडूला एक्झिक्यूट करतायत. लॉंग ऑनला चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न तद्वर दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि 2+1 49 धावा ऑन स्कोर कार्ड वरती. तिसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. मनोज पाटील सर काय म्हणाले ते मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण होते. एक्स्ट्रा चेंडू हाताळले जात आहेत आणि धावसंख्या जर आपण बघितली तब्बल 50 वरती पोहोचले. नक्कीच कॉलिंग खूप महत्वाचं आहे आणि ते कॉलिंग होताना दिसत नाही. टेंभोडे संघाकडून याआधी मात्र खूप छान प्रदर्शन झालं होतं. इथे चुका होताना अंतिम सामन्यामध्ये थोड्याशा बघायला मिळतात आपल्याला. चांगला फटका आहे. जबरदस्त अप्रतिम डान्स. आगरवाडी प्रीमियर लीग गाजवली होती चेतन पाटीलने.
फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली झाली नव्हती, परंतु डान्स अप्रतिम झाला होता चेतन पाटीलचा. चेंडू शिल्लक आहेत या षटकातील आपण बघितलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नाही पण त्याच्या आधी मी हे पण म्हटलं ना की आग्री प्रीमियर लीगचा यशस्वी गोलंदाज होता. धावसंख्या 6 ने प्लाय झाले आणि पोहोचले 62. शुभम पाटील 62 झालेले आहेत. पुढचा चेंडू आणि हाही उडवलाय. सिंगल रन्स खुशांकित रेसर मध्ये चेंडू घेतलाय आणि 63 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटक आणि 63. मनोज पाटील सर, शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील? थँक्यू विजय, थँक्यू. ज्या पद्धतीने आपण बघितलं तर 63 धावा केलेल्या आहेत, तर नक्कीच 15+ तर धावा यायलाच हव्या आहेत आणि त्या घेण्याचा प्रयत्न नक्कीच करतील वडराईचे खेळाडू. 80+ होण्याचे चान्सेस आहेत. सुहास, स्वप्नील आणि भावेश यांच्याकडून चेतन पाटील अंपायर यांच्यासाठी 500 रुपये आलेले आहेत. चेतन पाटील आज भरपूर कमाई झालेली आहे. चेंडू द्यायचा आहे. संगीता येथे गोलंदाज चौथं षटक हाताळण्यासाठी आपल्याला बघायला मिळते. जातोय आपण अजित पाटील सरांकडे. चौथं षटक 63 धावा धावफलकावर. 63 झालेले आहेत. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. सुरेखाला गोलंदाजी ट्रॅकवर बोलवलंय. संगीता सॉरी, चेंडूला एक्झिक्यूट करतायत मिड विकेटला. धावसंख्या 64 वरती पोहोचलाय. 64 रन. बघूया प्रेक्षा. टेंबोडी संघाने 11,000 रुपयांकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. अनिल दादा गावड यांच्याकडून फर्स्ट प्राइज जर तुम्ही मिळवलं तर 11,000 रुपये आहेत. आणि इथे जेल ची संधी हुकलय आणि चौकार. धावा स्कोर कार्ड वरती. सुंदर डान्स आपण बघतायत. चेतन पाटील प्रत्येक बीट फॉलो करताना. पुढचा चेंडू आहे, उडवलाय आणि हा चांगला स्टॉप बघायला मिळतोय. 69 धावा स्कोर कार्ड वरती. चांगलं फिल्डिंग या वेळेला. 69 रन्स ऑन स्कोर कार्ड. भरपूर शॉर्ट बॉल उडवलाय. लॉंग ऑनला गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये तितकंच अप्रतिम असं शतरक्षण. 70 रन्स ऑन स्कोर कार्ड. 70 झालेले आहेत. अंतिम षटकामध्ये चांगली लेंथ लाईन, परफेक्ट एक्युरेसी आहे. चेंडू झालेले आहेत ते 5वा चेंडू घेऊन येत आहेत. 2 to go. 70. आणखीन एक चांगला चेंडू म्हणायला हरकत नाही आहे. अंतिम षटकामध्ये एक्युरेसी परफेक्ट आहे. लेंथ लाईनला मेंटेन केलंय. मोठ्या शॉट पासून थोडस दूर ठेवलं गेले. अंतिम चेंडू. 71 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. 71 झालेले आहेत. 72चं लक्ष. अंतिम षटक मात्र आपण बघतायत टेंबोडीच्या नावावरती राहिले. डीजे बजाव. थँक्यू डीजे, थँक्यू. सुहास, स्वप्नील आणि भावेश यांच्याकडून चेतनसाठी 500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. दरम्यान मनोज पाटील साहेब हा कॉन्सेप्ट, हा आनंद देण्याचं काम जे प्रामुख्याने केले हे या संपूर्ण आनंदाचे सूत्रधार जय पाटील. जय पाटील सरांबद्दल काय बोला? नक्कीच जय पाटील सरांबद्दल बोलणं म्हणजे आता चुकीचं ठरेल, कारण
मी सकाळीच म्हटलं होतं, अत्यंत साधी राहणीमान आणि उच्च विचार आहेत आणि जे काही आज हे महिला चषक आपण बघतोय त्याचे एकमेव सूत्रधार जय पाटील सर आहेत, परंतु पडद्यामागून मात्र ते सूत्र हलवतात, पडद्याच्या पुढे येत नाहीत. अत्यंत शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून जय पाटील सर आपण बघतो. आणि नक्कीच जय पाटील सरांनी म्हटलं होतं की आपण जी मुलाखत आहे ती पुढे चालू ठेवणार आहे, तर तुम्ही ती कंटिन्यू करायची. पाटील सर काय म्हणतील, ही संकल्पना कशामुळे तुमच्यामध्ये आली आणि खास करून महिलांना तुम्ही विनामूल्य प्रवेश देतात. महिलांसाठी तुम्ही आपण बघितलं तर सकाळी नाश्ता, त्यानंतर जेवणाची व्यवस्था आणि प्रत्येक संघाला समजावून सांगण्याचं काम करताना आपण सकाळपासून बघितलं. तुम्ही एका खेळाडूवर ऑब्जेक्शन होतं ते सुद्धा मॅटर सॉल्व्ह केलं, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा हँडल करतात? धन्यवाद मनोज दादा. मी ॲक्च्युअल काहीच केलं नाही, जे केलं आहे ते संपूर्ण टीमने केलेलं आहे. इथे जे स्पॉन्सर मिळालेले आहेत, ज्याने इथे मेहनत घेतलेली आहे, त्यांच्यामुळे हा जो सोहळा आहे महिला चषकचा तो संपन्न झालेला आहे. खरं तर सांगायचं तर कोणी एक व्यक्ती कुठलंच काम यशस्वीरित्या करू शकत नाही. त्याच्या समन्वयात जर त्याला टीमवर्क मिळालं नाही चांगलं, कोणीही एक व्यक्ती वर्ल्ड कप जिंकू शकत नाही. कारण जर टीम मेंबर संपूर्ण 11 प्लेयर देतात कशासाठी, तर मनीची संकल्पना होती आमच्या गावाची की महिला चषक आगरवाडी गावात झाला पाहिजे. त्याची संकल्पनेतून आम्ही केलं की चला आपण करूया, आणि जसं जसं अजूनही चांगलं नियोजन आयोजन आपल्याला करता येईल यावर्षी झालेलं आहे. त्याच्यातून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं झालेलं आहे. ज्या ज्या कमतरता आहेत त्या पुढच्या वर्षी नक्कीच भरून काढू आणि पुढच्या वर्षी याहीपेक्षा चांगलं आयोजन नियोजन करू. सर्वांची साथ अशीच राहू दे हीच सर्वांना विनंती असेल. माझे गावकरी, माझे जे शुभचिंतक आहेत, त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो असाच ठेवू द्या. मी नक्कीच याहीपेक्षा सर्वांच्या सल्ल्याने हा जो महिला चषक आहे तो आणखीन इतका चांगला करू की पालघर जिल्ह्यामध्ये ह्या महिला चषकाचं आणि आगरवाडी गावाचं नाव झालं पाहिजे. ह्याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. सर, पालघर जिल्ह्यामध्ये तर नाव झालेलंच आहे, कारण तुम्ही यूट्यूबवर कमेंट्स बघितल्या असतील. कारण यूट्यूबवर भरपूर कमेंट आलेल्या आहेत की एकमेव अशी ही स्पर्धा आहे की जी महिलांसाठी जय पाटील सरांच्या माध्यमातून, मनीष गावड सरांच्या माध्यमातून राबवली जाते. त्यासाठी तुमच्यावर कौतुकांचा वर्षाव झालेला आहे आणि नक्कीच जे काही असेल तर पुढच्या वर्षी जय पाटील सरांनी म्हटलंय की कमतरता आहेत त्या आम्ही भरून काढू. त्यासाठी आमच्याकडून सुद्धा तुम्हाला काही मदत लागली तर नक्कीच आम्ही सुद्धा करू. यावेळेला आपण बघतोय दीक्षाच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर एक मोठा प्रहार आला होता, इथे गडी बाद होतोय. थँक्यू डीजी, थँक्यू. हा असा अंपायर आहे की फलंदाज बाद झाल्यावर तू त्याला नाचायला लावतोय. हे सहजासहजी होत नाही क्रिकेटमध्ये. सर्वांना कळवण्यात येते की दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवार दिनांक 13 मार्च 2025 रोजी आगरवाडी होळी उत्सव मोठ्या जल्लोषाने साजरा करण्यात येत आहे. तरी या उत्सवास आपण उपस्थित राहून होळी उत्सवाची शोभा वाढवावी. तर 2 मिनिटं सर, अजित सर. तर होळी दाते आहेत यंदाचे आदरणीय सौभाग्यवती दिशा व श्री मनीष कमळाकर गावड आगरवाडी यांच्याकडून होळी हे दाते आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून हे आपणास आग्रहाचं आमंत्रण आहे. जाऊया अजित पाटील सरांकडे. दरम्यान महेश पाटील सरांच्या माध्यमातून चेतन पाटील सरांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे, ते त्यांनी आमच्याजवळ दिलेलं आहे. मी जय पाटील सरांकडे ते सुपूर्द करतोय, ते आपण नंतर द्यायचं आहे. चांगला चेंडू होता, चेंडू फेकून झाले ते षटकातील आपण बघतोय 3 आणि धावा झालेत 1 गडी बाद 1. यावेळेला सुरेखा बॅकफुटवर पाठवलंय पहिल्या षटकामध्ये टेंबोडे संघाला. जो जल्लोष या आधीच्या सामन्यामध्ये आपण बघितला, टेंबोडेचे खेळाडू जल्लोष करत होते, इथे मात्र थोडासा बॅकफुटवर पाठवलाय, परंतु इथे आपण बघतोय दुसरा गडी बाद होतोय आणि नो चेंडू आहे. त्यामुळे इथे आपण बघतोय की सुरक्षित आहे सुरेखा. एक जमेची बाजू आहे, कारण क्षमता आहे हिच्याकडे. फ्री हिटचा इशारा असेल. या वेळेला आपण बघितलं तर चेंडू निघून गेला निर्धाव, कारण 4 षटकांमध्ये ज्या धावा करायच्या आहेत 72, त्या 72 धावा या खूप आहेत. संध्याकाळचं सत्र आहे, शेवटचा चेंडू आहे.
या वेळेला सुरेख फटका आहे. चेंडू मात्र खेळला गेला एका धावेसाठी मिड विकेटला आणि मिड विकेटवरून चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय. पहिल्या षटकाचा खेळ होताना 3 धावा फक्त धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. अजूनही 69 धावांचं लक्ष असेल. षटक संपलंय. थँक्यू डीजे, थँक्यू. षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर फक्त 3 धावा आहेत 1 गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 69 धावांचं लक्ष समोर आहे. चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये 69. बॉलर नेम दीक्षा. या वेळेला आपण बघितलं तर सुरेखा थोडीशी बॅकफुटवर बघायला मिळते. या आधीच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. चेंडू निर्धाव आपल्याला बघायला मिळतोय. इथून चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षण बघा क्षेत्ररक्षण आहे. वटरायचे संघ आहे. त्यांना वाळूवर खेळण्याची सवय आहे. इथे मैदानावर मात्र थोडीशी दुखापत झाली असेल परंतु आपल्या संघासाठी मात्र 5 धावा वाचवलेल्या आहेत. इथे कौतुक करावं लागेल जिंकण्याचं सुद्धा. जातोय आम्ही अजित पाटील सरांकडे. जबरदस्त पण चिन्हांच्या माध्यमातून बघायला मिळाला नाही. षटकार त्यांनी वाचवलाय. गुड फिल्डिंग. वडराई संघ थोडासा हवी होताना टेंबोडे संघाच्या अगेन्स्ट आपण बघताय 72 धावांचं टार्गेट आणि पहिल्या षटकामध्ये आपण फक्त 3 धावा बघितल्या. थोडासा बॅकफुट वरती आहे. बघूया षटकार चौकार खेळावे लागतील टेंबोडे संघाला. ते मात्र सिंगल्स थोडेसे महाग पडतील. प्रत्येक चेंडू नंतर आस्किंग रन रेट भरपूर वेगानं वाढतोय टेंबोडे संघाच्या समोर. पुढचा चेंडू आणि इथे भरपूर वेळानंतर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. फक्त 1 धाव. महेश आम्हाला सांगतायत की स्कोर झालेला आहे तो इंडियाचा 9 रन्स आणि टार्गेट ठेवलंय 252च. 9 धावा झालेले आहेत. 1 ओव्हरचा खेळ झालाय. 9 धावा. सर्वांपर्यंत अपडेट पोहोचवली जाते. इथे डिक्लेअर झोन चुकी झाले. आणखीन थोडस बिहाइंड द विकेट खेळतायत. तुम्ही जर डिक्लेअर झोन मध्ये मारतील तर आम्हाला इथून डिक्लेअर करावं लागेल की वडराई संघ विजयी होईल असं. म्हणून थोडस समोर खेळावं लागेल. षटक संपलंय. पंच षटक संपलेलं आहे. आदरणीय अनिलजी गावड साहेबांच्या माध्यमातून सर आपण बघताय टेंबोडे संघ जिंकेल. थँक्यू. तर आपण बघतोय टेंबोडे संघ जर चॅम्पियन बनतायत या स्पर्धेमध्ये पहिलं पारितोषिक जर मिळवत आहेत तर अनिलजी गावड साहेब यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांच्यासाठी. आपण बघू शकाल. अजित सर 2 षटकांचा खेळ पूर्ण होताना फक्त 7 धावा होत्या धावफलकावर. काय म्हणतील? आणि दरम्यान आपण बघतायत थोडंसं जे आमचे स्पॉन्सर्स आहेत त्यांची नावं आम्ही घोषित करतोय. आदरणीय अनिलजी गावड साहेब टेंबोडे गावाला बिलॉंग करणार एक अनमोल सरत्न आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक भरीवाचं सहाय्य. थँक्यू अनिलजी गावड साहेब. आणि राहुलजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. माननीय दीपा पामाळे मॅम यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. आणि माननीय राधा जितेंद्र पामाळे मॅम यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं भरीवस आर्थिक सहाय्य. सुभाष जी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. हंसराज घरत साहेबांच्या माध्यमातून
₹2,500 आर्थिक सहाय्य टेंबोडे. सर्व आमचे जे दाते आहेत त्यांचा आम्ही या ठिकाणी नक्कीच आभारी आहोत. या अप्रतिम अशा स्पर्धेला भरीव असं आर्थिक सहाय्य आमचे जे दाते आहेत. नेहमी म्हटलं जातं की स्नानाने तुमचं शरीर पवित्र होतं, दानाने खऱ्या अर्थाने जप केल्याने तुमचं मन पवित्र होतं, ध्यान केल्याने तुमचं चित्त पवित्र होतं आणि दानाने तुमचं धन पवित्र होतं. ही सर्व दानशूर अशी व्यक्तिमत्व आम्हाला खऱ्या अर्थाने आर्थिक सहाय्य देत आहेत. त्यासाठी बिहाफ ऑफ द आदरणीय जय पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्वांना थँक्यू म्हणतोय. बघा, सामना संपल्यानंतर वडराई, टेंबोडे, त्याच्यानंतर सफाळे आणि नांदगाव चार संघटनेच्या खेळाडूंनी मात्र इथे डान्स करायचा आहे असं मनीष गावड सरांनी आम्हाला सूचित केलंय. आणि फिशरमॅन विलेज यांच्या माध्यमातून सुद्धा ₹11,000 आर्थिक सहाय्य आलेले आहे. आदरणीय जयवंतजी राठोड साहेब, थँक्यू. ओ टू मनोज पाटील साहेब. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या फक्त 12 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 13 धावा झाल्यात, 72 धावांचं टार्गेट आणि 13 धावा. 9 चेंडू फेकला गेलाय. इथे आपण बघतोय 1+1 2 धावा येताना धावसंख्या आपण बघतोय 15. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघितलं तर 4थं सुरू आहे. इथे सुरेखाच्या बॅटमधून 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघतोय 16. षटक क्रमांक 4. 3 चेंडूंचा खेळ होताना 16 धावा धावफलकावर. वडराई संघ विजयाच्या दिशेने विजयाचा सुगंध घेताना आपल्याला बघायला मिळतोय. तर एका बाजूने आपण बघतोय ₹11,000 मात्र पाणी फिरलं गेलं इथे. वेळेला मात्र झेल सुटलाय. लगातार दुसरा झेल तिच्या हातातून सुटतोय इथे. परंतु आज तुम्ही 1 नाही 10 झेल जरी सोडले तरी परिणाम काहीच होणार नाही, कारण विजय तुमच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेला आहे. धावसंख्या आपण बघतोय सुरेखाच्या बॅटमधून षटकार येतोय. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. मैं ही गलत, हाँ मैं ही सही, मैं ही फैसला हूँ, मैं ही खाता बही. ऐसा है कौन यहाँ मुझसे जो जीत सके है कोई जो तू वो मैं हूँ. दरम्यान जलसार ग्रामपंचायत प्रथम नागरिक आपण बघताय सन्माननीय माननीय साक्षी गजानन गावड मॅम यांच्या माध्यमातून ₹2,000 आर्थिक सहाय्य. थँक्यू माननीय साक्षी गावड मॅम. आणि डॉक्टर तेजस्विता चंदन घरस यांच्या माध्यमातून ₹1,500 आर्थिक सहाय्य. अमृता अमर पाटील आगरवाडी यांच्या माध्यमातून ₹1,000 आर्थिक सहाय्य. थँक्यू. सर्व दात्यांचा आम्ही आभारी आहोत. रीना रुपेश नाईक मॅम यांच्या माध्यमातून ₹5,000 भरीव असं आर्थिक सहाय्य. थँक्यू. राजेंद्र 1 चेंडू शिल्लक आहे. भोईर साहेब JSW ₹5,000 आर्थिक सहाय्य. थँक्यू. आणि इथे उडवला षटकार. एकत्र या, एकत्र 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 या. आदरणीय
एक मिनिट डीजे एक मिनिट. आदरणीय विकास मोरे साहेबांकडून 2000 रुपये वर्गणी आलेले आहे, त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. बजाव.